नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात आपला लाडका कार्यक्रम सुखाची पेरणी. या कार्यक्रमाच्या भाग 20 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला अध्याय 8 मधील 5वा आणि 6वा श्लोक सांगत आहे. 5वा श्लोक आहे, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रयाति समद्भावम याति न सत्य संशयः. याचा लक्षार्थ आहे की देहांतकाळी जो मनुष्य केवळ माझेच स्मरण करतो आणि देह सोडतो तो माझ्या स्वरूपाला म्हणजेच परमेश्वराच्या स्वरूपाला येऊन प्राप्त होतो, यात शंका नाही. पण जे लोक असं स्मरण करत नाही, शेवटच्या काळी देवाला आठवत नाहीत पूर्णपणे, त्यांचा मनाचा वेध दुसरीकडेच असतो, त्यांची काय गती हे 6व्या अध्यायात 6व्या श्लोकात सांगतात. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वैति कौंतेय सदा तद्भाव भावितः. याचा अर्थ आहे की हे अर्जुना, कुंतीपुत्रा, शेवटच्या काळी तू जो ज्या ज्या भावाचं स्मरण करेल, ज्या ज्या विषयाची आठवण करेल, ज्या गोष्टींची आठवण करत देह सोडेल, तो त्या योनीला, त्या गोष्टीला जाऊन मिळतो, असं देवाचं म्हणणं आहे. तसेच श्रीकृष्ण देवासाठी भागवतामध्ये एक श्लोक आहे, यस्यानुग्रहमिच्छामि तस्य सर्व हराभ्यहम शनेह शने ततो साधुः मम भक्तिं करिष्यति. याचा लक्षार्थ आहे, श्रीकृष्णदेव नारद मुनीला सांगत आहेत की ज्याच्यावर मी कृपा करू इच्छितो त्याचं मी सर्वस्व, म्हणजे त्याची ज्याच्यात ममता आहे, धन मालमत्ता इत्यादी, ते मी हिरावून घेतो. कारण जेव्हा त्याचं सर्वस्व जाते तेव्हाच तो पुरुष, तो जीव संसाराच्या मोहातून मुक्त होऊन माझी अनन्य भावाने भक्ती करतो, निस्सीम भावाने भक्ती करू लागतो. हे तिन्ही श्लोक व्यवस्थित समजण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एकदा नारद मुनी श्रीकृष्ण भगवंताकडे तक्रार करतात की देवा, आपल्या राज्यात हे काय चालू आहे की जो पाप करतो आहे तो सुखात दिसतो आहे, त्याला अधिक पैसा मिळत आहे, आणि जो बिचारा आपली भक्ती करतो तो दुःखात आहे. मग श्रीकृष्ण भगवान म्हणतात, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी नंतर देतो. आपण असं करू, वेश बदलून आपण नगरामध्ये फिरायला जाऊ. आणि मग दोघं सुद्धा एका साधूचा, भिक्षुकांचा वेश घेतात आणि फिरायला निघतात. फिरायला निघाल्यावरती ते भिक्षा मागायला सुरू करतात आणि एका सावकाराच्या घरी भिक्षेला जातात. तो सावकार त्यांना पाहून म्हणतो की तुम्हाला काही लाज वाटते का? कष्ट करून खायला पाहिजे, फुकटचे तोंड उचलून तुम्ही इथे भीक मागायला? तुमच्यासारखे लोक या पृथ्वीवरती भार आहेत. तुम्ही कशाला जगत आहात? दुसऱ्यांना त्रासच द्यायची कामं तुम्ही करतात. आणि तो दरवाजा लावून घेतो. मग ते दोघंही पुढे निघून जातात. आणि त्यावेळेला श्रीकृष्णदेव म्हणतात की याला अधिक जास्तीत जास्त पैसा मिळो, याची बरकत होवो. ते ऐकून नारद मुनींना थोडंसं विचित्र वाटते, पण ते काही बोलत नाहीत. आणि असेच ते भिक्षा करत करत पुढे जातात. तर एक झोपडी असते, त्याच्यामध्ये एक म्हातारी राहत असते. कशी बशी गरीबच असते ती. तिचे स्वतःचेच खायचे अडचणी असतात, वांदे असतात. पण ती त्या दोघांना पाहून, ते भिक्षा मागायला आलेले आहेत हे पाहून, त्यांना आदर सत्कारपूर्वक, आपुलकीपूर्वक आतमध्ये बोलवते, त्यांना बसायला टाकते आणि म्हणते की माझ्याकडे भिक्षा वाढायला काही आहे नाही, पण माझ्याकडे एक गाय आहे, त्या गायीचं दूध काढून मी तुम्हाला दूध देऊ शकते. आणि ती फार प्रेमाने त्या गायीचं दूध काढते आणि प्रेमपूर्वक, आदरपूर्वक, श्रद्धापूर्वक त्या आलेल्या साधूंना ती दूध पाजते, तिकडे दूध देते. त्यांना माहिती नाहीये, त्या म्हातारीला माहिती नाही की हे परमेश्वर आहेत म्हणून. आणि मग ते सगळं तिचं आदरातिथ्य पाहून श्रीकृष्ण भगवान आणि नारद मुनी ते दूध पिऊन घेतात आणि नंतर तिच्या घरून निघतात. आणि थोडे पुढे गेल्यावरती श्रीकृष्णदेव म्हणतात
की या म्हातारीची जी गाय आहे ती हिच्याकडे राहू नये. मग नारद मुनींना फारच वेगळं वाटते आणि त्यांना राहवत नाही. म्हणून ते श्रीकृष्ण देवांना विचारतात की देवा, तुम्ही असे कसे? हा कोणता तुमचा न्याय आहे? त्या सावकाराने आपल्याला भिक्षा दिली नाही, वरती फार अभद्र बोलला, फार वाईट वाईट शब्दामध्ये त्याला बोलला, पण त्याचं तुम्ही चांगलं चिंतन केलं, त्याला अधिक पैसा मिळो, अधिक त्याची बरकत हो, अशी तुम्ही इच्छा व्यक्त केली. आणि या म्हातारीने आदरात इथे केलं, एवढं प्रेमपूर्वक सर्व दिलं, पण हिची गाय निघून जाओ, ही अजून अशी दुःखात पडो, अशी तुम्ही इच्छा व्यक्त केली. हे काय आहे? यावरती श्रीकृष्णदेव म्हणतात की त्या सावकारासाठी मी अधिक प्रगती, अधिक पैसा इच्छा व्यक्त केली, कारण त्याचं मन त्या पैशातच आहे. तो पैसा पैसा करतच मरणार आहे. आणि जीव शेवटच्या वेळी जे चिंतन करतो त्याला जाऊन प्राप्त होतो आणि त्याच्यामुळे तो नरकातच पडणार आहे. पण ही म्हातारी जी आहे तिने फार श्रद्धापूर्वक आपलं स्वागत केलं. तिला आपल्याविषयी आस्था आहे, प्रेम आहे आणि तिचा जीव शेवटच्या काळी त्या गायीमध्ये गुंतून पडू नये म्हणून मी म्हटलं ही गाय तिच्याकडून निघून जावं. मग त्यानंतर नारद मुनींच्या लक्षात आलं की परमेश्वराला ज्या एखाद्या दैवाभाग्याच्या जीवावर आपली कृपा करायची असते आणि आपल्या जवळ आणायचं असते, त्याला परमेश्वर त्याचं जिथे जिथे ममता अटकलेली आहे त्या सर्व गोष्टी नाहीशा करतात किंवा त्याच्यापासून त्या दूर करतात. आणि ज्या जीवांना त्यांचे इच्छित पदार्थ देऊन सुद्धा ते जीव परमेश्वरापासून दूर जात नसतील, असे जर जीव असतील तर त्यांना परमेश्वर त्यांचे इच्छित पदार्थ मिळवून देतात. यातून आपण थोडक्यात हेच शिकायचं आहे की आपली इच्छा परमेश्वराकडे जरूर आपण मांडावी, त्यांच्याकडे ते मागावं, परंतु हट्ट धरू नये. जर त्या गोष्टी आपल्या भल्याच्या असतील तर त्या परमेश्वर जरूर देतील आणि भल्याच्या नसतील तर आपल्याला त्या गोष्टी मिळू देणार नाहीत, कारण त्या परमेश्वराची इच्छा आहे की आपण त्यांच्याकडे यावं. म्हणून जरी आपल्याला त्या गोष्टी मिळाल्या आणि जरी नाही मिळाल्या तरीही नेहमी परमेश्वराचे आभार मानत राहावेत, कारण आपल्या देहांतसमयी आपल्याला परमेश्वरच आठवला पाहिजे, बाकीच्या गोष्टीत मन गेले नाही पाहिजे. हेच आपल्या आयुष्याचे सर्वात मोठे ध्येय असायला हवे, तरच आपण भविष्यात सुखी होऊ. तर मंडळी, या भागामध्ये इथेच थांबू आणि याच्यात तुम्हाला काही चुकीचं वाटलं असेल, उणिवा वाटल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून कळवा. आणि जर तुम्हाला हे आवडलं असेल तर जय श्रीकृष्ण लिहा. यानंतर अजून एक भाग येईल आणि याच्यानंतरचे भाग जर आपल्याला हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा की पुढे चालू ठेवा. तुम्ही जर का प्रतिक्रिया दिली नाही तर आपण इथेच थांबून जाऊ. काळजी घ्या. जय श्रीकृष्ण.